नमस्कार. सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे सोया कबाब आणि हे बनवायला झटपट बनवायला होतात आणि टेस्टला खूप भन्नाट लागत असतात आणि कमी साहित्यामध्ये होणार आहे. खूप साहित्य लागत नाही, झटपट होणार आहे, हेल्दी आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी पूर्ण बघा, कशी वाटली ते कमेंट्स करून सांगा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ऑल ऑप्शन सिलेक्ट करा आणि माझ्या व्हिडिओला खूप लाईक शेअर कमेंट्स करा. चला मग सुरू करूया आपल्या व्हेज सोया कबाबला. तर इथे मी 1 वाटी सोयाबीन वडी घेतलेली आहे आणि त्यानंतर मी 1 चम्मच सोया सॉस घेतलेला आहे, त्यामुळे फ्लेवर छान येते. अर्धा चम्मचपेक्षा कमी मीठ घेतलेलं आहे आणि अर्धा चम्मचपेक्षा कमी हळद घेतलेली आहे. हळद खूप नाही घ्यायची, थोडीशीच घ्यायची. तर आता काय करायचं, आपण सोयाबीन वडीला छान स्वच्छ आधी 1 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. ती छान धुवून झाली त्यानंतर आपण यामध्ये सोया सॉस, मीठ, हळद हे टाकून आणि पाणी टाकून याला आपण छान 5 मिनटं शिजवून घेणार आहोत. म्हणजे 5 मिनटं याला उकळायला ठेवून द्यायचं आहे. तर सोया सॉस यासाठी टाकायचं इथे की जो आपण पाणी टाकतो यामध्ये पाण्यात उकळतो त्याला काही फ्लेवर नाही राहत. जर तुम्ही असं सोयाबीन वडी उकळले तर त्याला आतमध्ये काही फ्लेवर नाही घुसणार. सोया सॉस टाकल्यामुळे त्याला एक छानसा असा एक फ्लेवर येतो, त्यामुळे इथे आपल्याला सोया सॉस टाकायचं आहे. तर आता तुम्ही बघू शकता 5 मिनटानंतर आपली वडी छान शिजलेली आहे. आता आपण गॅस ऑफ करून घेऊया आणि आता याला थंड करून घेऊया. तर मी इथे आता याला थंड करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मी हाताने त्याला हँडल करत आहे. तर आता काय करायचं, याला पाणी आहे आणि कबाब बनवण्यासाठी आपल्याला ड्राय पाहिजे साहित्य. तर याला छान आता पिळून घ्यायचं आहे. तर पूर्ण मी याला छान पिळून असं त्याचं पाणी काढून घेते आणि असं आपण सोयाबीन वडी बाहेर काढायची आहे. पाणी पिळून पिळून ड्राय करून याला बाहेर काढून घ्यायची आहे. तर इथे आता मी सोयाबीन वडीला छान ड्राय करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता ती आतपर्यंत छान शिजलेली आहे. म्हणजे तो सोयाचा सॉस, मीठ, हळद हे आतपर्यंत छान गेलेलं आहे. तर आता हे हाताने तर स्मॅश होणार नाही आहेत, म्हणून आता आपण काय करायचं, याला छान मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरमधून याला बारीक असं पिसून घ्यायचं आहे. तर याप्रमाणे तुम्ही बघू शकता आपण छान याला बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. तर आपलं सोया वडी छान मिक्स झालेली आहे. आता आपल्याला याला बाइंडिंग देण्यासाठी साहित्य लागणार आहे. तर ते आहे इथे मी घेतलेले आहे 3 ब्रेड घेतलेले आहे. तुम्हाला जर ब्रेड नको असतील, तुम्ही ब्रेड खात नसतील तर तुम्ही या ठिकाणी भाजून बेसन पण घेऊ शकता किंवा भाजून गव्हाचं पीठ पण घेऊ शकता. तर कारण त्याला कबाबला बाइंडिंग येण्यासाठी हे वापरावं लागते. तर आणि मी अर्धा वाटीपेक्षा कमी थोडंसं पाणी घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे आणि 2 बारीक कट करून मिरची घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेला आहे. तर आता काय करूया, एका बाउलमध्ये मी इथे पाणी टाकून घेते. तर अर्धा वाटीपेक्षा पाणी घ्यायचं आहे, कारण खूप पाणी लागत नाही आणि तसे मग याला आपल्याला ड्रायच करायचे असतात. तर मी ते पाणी घेतलं आहे, त्यामध्ये मीठ टाकून घेत आहे. अर्धा चमचपेक्षा मीठ कमी आहे, तर मीठ टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत आता थोडंसं कोथिंबीर आणि बाकीची मग 2 कट केलेले मिरची टाकणार आहोत. तर मिरची तुम्ही छोट्या मुलांना द्यायचं असेल तर याची पेस्ट पण करू शकता किंवा मग तुम्ही खूप त्याला बारीक चॉप करून पण टाकू शकता. आणि त्यानंतर आपण आता यामध्ये टाकणार आहोत ब्रेड स्लाईस. तर त्याला छान असं पूर्ण मिश्रण लागेल या पद्धतीने ठेवायचं आहे आणि त्यानंतर याला आपण 5 मिनटं असंच रेस्ट व्हायला ठेवून द्यायचं आहे. म्हणजे ब्रेड पूर्ण पाणी शोषून घेणार. तर आणि त्याच्यामध्ये छान मीठ, तिखट याचा मिरचीचा फ्लेवर चालला जाणार. तर आपल्याला हे 5 मिनिट त्याला असंच रेस्ट व्हायला ठेवून देऊ. तर 5 मिनटं झाल्यावर आपण बघू शकता आपलं ब्रेड पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे. तर आता आपण याच्यामधलं काही पाणी काढून घेऊया, म्हणून मी कमी पाणी टाकलेलं होतं, अर्धा वाटी पाणी घेतलेलं होतं फक्त. तर आता आपण याला छान ड्राय करायचं आहे. ब्रेड ओलसर नाही ठेवायचे, याला छान ड्राय करायचं आहे. तर इथे आता ड्राय करून झालेले आहेत. आता आपण आपलं सोयावडीचं मिक्सचर आणि हे एकत्र करायचं आहे. तर मी इथे आता जो आपण ब्रेडचा क्रम घेतलेला होता तो टाकायचा, ब्रेडचा चुरा घेतलेला होता तो टाकायचा आहे. त्यानंतर आपण आता सोयावडीला छान मिक्सरमधून काढलेले होते ते टाकून घेत आहे.
आणि हे दोन्ही साहित्य छान आधी मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स झाले की आता आपण यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत। तर मी त्यासाठी घेतलेला आहे। तर मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे, मी इथे तिखट घेतलेला आहे, चिली पावडर घेतलेला आहे 2 चमच, जिरा अर्धा चमचपेक्षा कमी आहे। त्यानंतर धना पावडर घेतलेला आहे मी अर्धा चम्मच आणि त्यानंतर जिरे पूड घेतलेला आहे अर्धा चम्मचपेक्षा कमी। त्यानंतर मी गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चम्मचपेक्षा किंचित कमी आहे। गरम मसाल्याचा फ्लेवर आवश्यक असतो आणि त्यानंतर मी घेतलेला आहे मॅजिक मसाला मॅगी आणि त्यानंतर मीठ लागेल स्वादानुसार आणि कोथिंबीर घेतलेली आहे। तर आता काय करायचं, आपण जो मिश्रण ब्रेडचं आणि सोयाचं केलेलं होतं त्या मिश्रणामध्ये आपण आता हे सर्व मसाले टाकून घ्यायचे। हवं तर तुम्ही मसाले एकत्र करून पण टाकू शकता किंवा एक एक पण टाकू शकता। तर मी इथे मॅगी मसाला टाकला आहे आणि आता इथे सगळे मसाले टाकून देते। त्यानंतर मी कोथिंबीर घेते, तुम्ही इथे लसूण अद्रकची पेस्ट पण ॲड करू शकता। तर कोथिंबीर टाकून याला छान आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीठ थोडं कमी टाकायचं आहे, कारण आपण सोयावडी पण शिजवताना त्यामध्ये मीठ टाकलेलं होतं आणि ब्रेड सोक करायला ठेवलं होतं तेव्हा पण आपण मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे मिठाचं प्रमाण हे कमी घ्यायचं आहे। आणि आपण सोया सॉस पण घेतलेलं होतं, तर त्यामुळे पण थोडा खट्टा पण राहतो, सॉस टाकल्यानंतर त्याला एक खारटपणा राहतो, तर त्यामुळे मीठ हे कमी टाकायचं आहे। तर सर्व साहित्य छान मिक्स झाल्याच्या नंतर आपण यामध्ये 1 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्याला पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि तो मिक्स झाला की आता आपण एक याचा छोटासा गोळा घेऊन बघायचा आणि त्याचा लाडू वळून बघायचा आणि त्यानंतर याला असं प्लेटवर जोरात आपटून बघायचा। जर तो फुटत असला तर आपल्याला आपली बाइंडिंग बरोबर नाही आहे आणि जर तो काही फुटला नाही, क्रॅक गेला नाही, पसरला नाही, तर समजायचं की आपली बाइंडिंगसाठी जे आपण ब्रेड टाकलेलं आहे ते व्यवस्थित आहे। तर आता आपलं मिश्रण छान झालेलं आहे। तर आता आपण काय करायचं आहे, आता आपण याचे कबाब तयार करून घ्यायचे आहे। तर कबाबसाठी आपल्याला लागणार आहे असे स्टिक असेल तुमच्याकडे तर, किंवा पेन्सिल पण असतात, जस्ट सरळ पूर्ण पेन्सिल असतात त्या पेन्सिल, म्हणजे प्लेन कोणतीही अशी लंबी वस्तू तुम्ही घेऊ शकता, लांब वस्तू घेऊ शकता। तर याला काय करायचं, आधी आपण छान तेल लावून घ्यायचं, त्यामुळे काय होणार की आपण जे कबाब त्याला चिकटवतो तर ते पटकन निघून जाणार। तर मी आता याला छान तेल लावून घेते आधी, आणि स्टिकला तेल लावून झालं की त्यानंतर आपण असं छोटे छोटे गोळे घ्यायचे आहेत। तर काठी ही थोडी छोटी असल्यामुळे मी थोडा साईज याचा छोटाच करत आहे आणि असं छान मध्ये काठीला ठेवून असं खाली असं प्रेस करत आणायचं आहे, म्हणजे इवन सर्व बाजूने ते सेम झालं पाहिजे। जर ती एकदम टोकावर असली किंवा काठावर असली तर काय होणार, आपण तळताना किंवा ती उचलतानाच काठी निघून जाणार किंवा ती फुटून जाणार। तर आता तुम्ही बघू शकता मी एका ठिकाणी ठेवून त्याला छान खाली असं प्रेस करत करत पसरवत आणलेलं आहे आणि सर्व बाजूनी त्याला सेम ठेवलेलं आहे, फक्त टोकाटोकाकडे थोडं कमी आणि मध्ये थोडं असं जास्त, या पद्धतीचं मी त्याला करून घेतलेलं आहे। तर आपण याच पद्धतीने सर्व कबाब तयार करून घ्यायचे आणि ज्या प्लेटवर ठेवतो आपण त्या प्लेटला पण खाली आधी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून चिपकू नये म्हणून। आणि तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दुसरा पण दाखवत आहे, तर तो पण त्याच पद्धतीचा करायचा आहे। आधी असं थोडं गोळा करून घ्यायचा, त्यानंतर त्याला काठी सेंटरमध्ये ठेवायची आणि खाली प्रेस करत करत त्याला खाली स्प्रेड करत आणायचं आहे आणि इव्हन सर्व बाजूने सेम करायचं आहे। तर इथे आता आपले पूर्ण कबाब बनवून तयार आहेत आणि एका वाटी सोयाबीन वडीमध्ये आणि 2 ब्रेडमध्ये तुम्ही बघू शकता इतके कबाब झालेले आहे, एक छोटूसा कबाब झालेला आहे। तर आता काय करायचं, आपण याला 5 मिनटं रेस्ट व्हायला ठेवून द्यायचं। तर 5 मिनटं रेस्ट होतपर्यंत त्याची इकडे तेल गरम करायला ठेवून द्यायचं आहे। तर मी इथे कबाब शॅलो फ्राय करत आहे, डीप फ्राय नाही करत आहे। तर हवं तर तुम्ही शॅलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय पण करू शकता। तर 5 मिनटानंतर आता आपण काय करायचं, यामध्ये हे सेट झालेले आहे ऑलरेडी। तर आता आपण जी स्टिक लावलेली आहे ती काढून घ्यायची आहे। शॅलो फ्राय करायचं असल्यामुळे तुम्ही या साईड पण शॅलो फ्राय करू शकता आणि काढलं तरी दोन्ही पण बेटर आहे, पण मी इथे काढून घेत आहे। तर स्टिकला
राऊंड राऊंड करत करत त्याला आपण बाहेर काढून घ्यायचे आहे। तर मी सर्व याच पद्धतीने काढून घेते, तुम्ही बघू शकता आणि इझिली निघतात। आपण ऑलरेडी त्याला सुरुवातीला तेल लावलेलं आहे, त्यामुळे ते इझिली निघतात। इतकंच की आपल्याला याला 5 मिनटं रेस्ट व्हायला ठेवून द्यायचं असते। तुम्ही लगेच काढायला जाल तर ते निघणार नाही, चिपकून जाणार किंवा आपला कबाब तुटणार, त्यामुळे 5 मिनटं रेस्ट होऊ द्यायचं। तर इथे 3 काढून झालेले आहे। तर तिकडे तेल पण आपलं आता छान गरम झालेलं आहे। तर म्हणून मी आता काय करते, 3 आधी शॅलो फ्राय करून घेते। तर यामध्ये आता आपण हे ठेवून द्यायचं आहे आणि याला एकदम आपला पॅन आहे तो एकदम खूप कडक गरम पण नको आणि खूप लो पण नको। लो असल्यामुळे काय होणार की तो पसरून जाऊ शकतो। तर त्यामुळे तेल हा छान गरम होऊ द्यायचं, पॅन पण गरम झालेलाच असावा। तर आता आपण यावर ठेवून द्यायचं आणि त्यानंतर याला सेट होऊ द्यायचं, नाहीतर लगेच तुम्ही पलटवायला जाल तर तो खाली चिपकून जाणार। त्याला आधी खाली सेट होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर आपण याला याच्या बाजू पलटून आलटून पालटून याला सर्व बाजूने शेकून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता, एक बाजू मी आधी खालची बाजू छान होऊ दिली, छान ब्राऊन आले, त्यानंतरच मी यांना पलटवत आहे। आणि मग पलटवत असताना काही प्रॉब्लेम होत नाही, एक सराट्याच्या साहाय्याने झाऱ्याच्या साहाय्याने आपण याला छान पलटवून घेऊ शकतो आणि या बाजूने पण याला छान होऊ द्यायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला हे होत आले, सर्व बाजूने शिजले की त्यानंतर आपल्याला हे प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। तर इथे बघू शकता, इथे आपल्या कबाबचा कलर पण छान आलेला आहे, छान झालेले पण आहेत। तर आता आपण हे काढून घेऊया प्लेटमध्ये। तर याच पद्धतीने आपण बाकीचे पण कबाब तळून घेणार आहोत, म्हणजे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। तर अगदी कमी तेलामध्ये शॅलो फ्राय होणारे असे कबाब आहे। तुम्ही बघितलं असेल मी कितीसा तेल टाकलेलं आहे आणि त्या तेलामध्ये आपण इतके छान असे कबाब तयार केलेले आहे। तर आपले कबाब प्लेट तयार आहे। मी टोमॅटो सॉस आणि टोमॅटो कांद्यासोबत याला सर्व केलेले आहे। आतून तर खूप सॉफ्ट झालेले आहेत, टेस्टला खूप छान लागत आहेत। तर तुम्ही नक्की रेसिपी करून बघा आणि जे सोयाबीन वडी खात नाही त्यांना तुम्ही या पद्धतीने खाऊ घालू शकता। तर आहे ना हेल्दी अँड टेस्टी अशी रेसिपी, झटपट होणारी आहे। तर रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा आणि अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलेलं नसेल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, व्हिडिओला खूप लाईक शेअर कमेंट्स करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग।